जय जय रघुवीर समर्थ, जय जय शनिदेव समर्थ। आजचा आपला श्लोक आहे, मनी लोचनी श्री हरी तो चिपाहे, जनी जाणता भक्त हो निराहे, गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. मागच्या गुरुवारी सुद्धा आपण हा श्लोक घेतला होता. आपण जी गोष्ट मनात धरतो, पक्की धरतो, तेच आपल्या सर्व ठिकाणी दिसतं. अभ्यासू मुलगा असला की तेव्हा सकाळ दुपार संध्याकाळ अभ्यासाच्याच गोष्टी तो बोलतो. त्याला कारण तेव्हा त्याचा ध्यास असतो. प्रत्येकाचा ध्यास निराळा. विद्यार्थ्याचा ध्यास निराळा, तरुणाचा ध्यास निराळा, वृद्धांचा ध्यास निराळा, श्रीमंतांचा निराळा, गरिबाचा निराळा, व्यावसायिकाचा निराळा, प्रत्येकाचा ध्यास निराळा. त्याचे त्याचे प्रश्न हे घेऊन तो फिरत असतो. त्याचे त्याचे विचार तो घेऊन फिरत असतो. उठता बसता डोळ्यासमोर तेवढंच फक्त असतं त्याच्या. आणि त्यामुळे त्याला दुसरा विचार सुचत नाही. समर्थांना ध्यास आहे रामरायाचा. काय मिळवायचंय आपण ठरवलं की त्याच्या मागे आपण वेडे होतो. राजकारणी माणसाला सत्ता हवी असते. त्याला सकाळ दुपार संध्याकाळ सत्यपतीकडे काही दिसत नाही. त्याची प्रत्येक पावलं, प्रत्येक विचार, प्रत्येक गोष्ट ही सत्तेच्या दिशेनेच जाणारी असते. मी त्यातल्या स्वतः मिळेल की नाही सांगता येत नाही, पण त्याच्या डोक्यात दुसरा विचार नसतो. श्रीमंत माणूस व्यावसायिक गणित मांडताना हीच गणित मांडत असतो की यातनं मला काय मिळणार. समर्थांचा सारखा माणूस किंवा व्यक्ती, त्यांना रामरायांना मिळवणं हाच त्यांचा दृष्टिकोन आहे. आणि त्यामुळे दिवस रात्र रामापलीकडे त्यांना दुसरा ध्यास नाही. माणसाचं मन असं आहे की एकदा एखादी गोष्ट डोक्यात पक्की बसली की माणूस त्याचा ध्यास घेतो. गरीबाला श्रीमंतीचा ध्यास असतो, श्रीमंताला शांततेचा ध्यास असतो. आपण बघतो गरीब मर 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 मरत असतो का तर पैसे मिळवायचे म्हणून. आणि श्रीमंत त्या पैशाच्या कोल्हाहात तेवढा अडकलेला असतो की तो असं म्हणतो की विपश्यनेला जातो किंवा आणखीन कुठे ध्यानाला जातो किंवा असं काय आणखीन कुठचं चक्र भेदनला जातो. हे सारखं डोक्यात असतं. कारण का त्याला असं वाटतं की ते गेल्यानंतर शांतता मिळेल. जो प्रत्येकाच्या आवडीनिवडी जे त्याला मिळालं आहे त्याच्यापेक्षा त्याला काहीतरी दुसरं हवं आहे. माणसाचं आयुष्य कसं आहे, एव्हरीथिंग इज चेंजिंग एक्सेप्ट द चेंज. प्रत्येक गोष्ट बदलते. प्रत्येक गोष्टीत माणसाला बदल हवाय. प्रत्येक गोष्ट बदलते, फक्त बदल हवाय ही भावना बदलत नाही. ती मात्र कायम आहे. माणसाला कायम बदल हवा असतो, कायम चेंज हवा असतो. आणि हा जो चेंज हवा असतो त्यामुळेच तो ह्या सगळ्या चक्रामध्ये अडकून पडतो. जर एकच गोष्ट हवी असते ना तर चुकून माणसाला वीट आला सुद्धा असता. एकच गोष्ट हवी असती तर माणसाला वीट आला सुद्धा असता. पण कसं आहे की आज एक गोष्ट वाटते, ती मिळाली की दुसरी गोष्ट वाटते, ती मिळाल्यानंतर तिसरी गोष्ट वाटते, ती मिळाल्यानंतर चौथी गोष्ट वाटते. त्यामुळे वीट येत नाही ना. सतत लढाई नवीन आहे, सतत विषय नवीन आहे. आणि त्यामुळे होतं कसं की त्याच्यामागे पळता 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 आयुष्य केव्हा संपलं कळत पण नाही. एक होता श्रीमंत अब्जाधीश हो. पहिल्यांदा गरीब होता तो बिचारा. त्या गरिबीत त्याच्या डोक्यात बसला आपण श्रीमंत व्हायला पाहिजे, पैसा मिळवला पाहिजे. मग त्याने पैसा मिळवायला सुरुवात केली.
पैसा मिळवता 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 मग त्यांनी छोटं घर घेतलं, मग मोठं घर घेतलं, मग बंगला घेतला, मग गाड्या घेतल्या, कारखाने उभे राहायचे, सगळं उभं राहायचं, मग त्याचे उद्योग समूह उभा राहायचो. आणि एवढं सगळं करता 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 दिवस कसे कसे कळलं नाही. आणि वृद्धापकाळी वयाच्या 60व्या वर्षी त्याला व्हायला लागला त्रास, चक्कर यायला लागली, झोप येणं, मग आणखीन काय पल्पिटेशन वाढायला लागलं, ब्लड प्रेशर वाढलं, हार्टचा प्रॉब्लेम वाटायला लागला, टेन्शन यायला लागलं. आता येणारच की, एवढं असं टेन्शन यायलाच पाहिजे. तर डॉक्टरकडे गेला. डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर म्हणाले एक काम करा. काय करा? तुमचं सकाळ उजाडते म्हणाले सकाळी 5 वाजता आणि रात्री 12-1 वाजता तुमचा दिवस संपतो, अशी परिस्थिती आहे. एवढे व्याप तुम्ही मागे जाऊन घेतलेत, तुमचा तो फोन बंद नाही, तुमची ती विचारचक्र बंद नाहीत, व्हायचं कसं म्हणाले? हे तुम्ही ओव्हर टेन्शन घेताय, त्यामुळे त्रास होतोय. मग काय करू? अशा गावात इंटिरियर कुठच्या तरी डोंगरात जा की त्या गावामध्ये फोन नाही, टीव्ही नाही, पेपरच येत नाही, अशा ठिकाणी जा आणि तिथं जाऊन 15 दिवस राहा. आणि म्हणाले तिथं नोकर चाकर घेऊन जायचे नाही, तिथे इकडं कोणीतरी झोपड्यामध्ये राहायची व्यवस्था करायची, तिथं ते जे मिळेल ते खाऊन राहायचं. 15 दिवस राहायचं म्हणाले, यायचं नाही, कोणाशी संबंधच ठेवायचा नाही. काय जग बुडत नाही म्हणाले. बरं म्हणाल, आता तब्येती डॉक्टरांनी सांगितलं करायलाच पाहिजे. गेला बिचारा तिथं आणि ते डोंगरामध्ये एक अगदी छोटं खेडं होतं, 5-25 घरांचं, 5-50 घरांचं. तिथं गेला आणि ड्रायव्हर वगैरे सगळं परत पाठवून दिलं त्याने आणि त्या माणसाकडे राहायचं म्हणून ठरवलं. अहो, एक दिवस गेला, हो, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस जाताच आहे ना, सवय नाही गप्प बसायची ना, सवय नाही. बाहेर पडला, म्हणाला आता आपण फिरून येऊ, म्हणाला जंगलात जरा फिरून येऊ. फिरायला लागला. फिरता 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 त्याने बघितलं जंगलावर एक गुराखी होता, लंगोटी लावला गुराखी, शांतपणे झाडाखाली टेकून बसला होता बासरी वाजवत. एक गुराखी शांतपणे, उघडा बंद, लंगोटी वाजला, गुराखी बासरी वाजवत बसला होता. तरुण पोरगा बसला होता. हे वाईट वाटतो त्याला बघितल्यानंतर, वाईट वाटल्यानं मनात राग पण आला. काय म्हणाला, हा तरुण मुलगा आयुष्य फुकट घालवतोय इथं त्या गुरांच्या मागे फिरत. काय वेडा माणूस आहे, काम करायला पाहिजे. आणि खरं म्हणजे हे बासरी का वाजून मिळणार आहे, असाच राहणार आहे दरिद्री, असाच मरणार आहे, हे सांगितलं पाहिजे. आता उद्योग नाही ना काय, मग हा उद्योग. मग गेला त्याकडे समोर, त्या समोर गेला आणि म्हणाला तू हे काय करतोयस? काय करतोय म्हणजे म्हणाला आरामात बसतोय. का तुम्हाला काय त्रास आहे का? म्हणाला तसं नाही, तू काम करायला पाहिजे. मग काय म्हणाला, तू काम करायला पाहिजे. मग काय? मग पैसे मिळतील. मग काय? मग पैसे मिळाले तू घर घेशील. मग काय? मग आणखीन काम करशील. मग काय होईल? तर म्हणाला मग आणखीन काम केल्यानंतर मग तू दुकान घेशील. मग काय होईल? आणखीन पैसे दे. ठीक आहे, मग काय होईल? मग आणखीन पैशानंतर मग तू काहीतरी व्यवसाय मोठा वाढवशील. बरं ठीक आहे, पुढे मग काय होईल? तो म्हणाला मग मोठा झाल्यानंतर मग तू बंगला बांधशील, गाड्या घेशील, श्रीमंत होशील, अब्जाधीश होशील. ठीक आहे, पुढे मग काय होईल? मग म्हणाला मग तू निवांत शांत बसू शकशील. ते म्हणाले मी आत्ताच बसलोय. म्हणाला मग तू निवांत शांत बसशील. तर म्हणाला मी आत्ताच बसलोय, त्याच्यासाठी एवढं करायची काय गरज आहे? म्हणाला मी आत्ता बसलोच आहे निवांत शांत. म्हणाला परिस्थिती अशी आहे की प्रत्येकाने काय मिळवायचं ठरवलंय. त्या गुराख्याला हे डोक्यात आहे की आपण जे जगतोय जसं जगतोय हे आनंदाचं आहे, त्याला बाकीच्या जगाशी काय घेणं देणं नाही. तिथं बाकीच्या गावांमध्ये काय होत आहे, सरकार आलं उलटलं राहायचं नाही राहायचं, तेव्हा त्याची काय घेणं देणं नाही. त्यांनी ठरवलंय काय? त्यांनी ठरवलंय की ही आपली मर्यादा आहे, यात आपल्याला जगायचं. ह्यांनी ठरवलं पैसा मिळवायचा, त्याच्या मागे तो पळतोय. प्रत्येकाची पळण्याची मार्ग ठरलेले आहेत, विचार ठरलेले आहेत, त्याच्या मागे तो पळत असतो. आणि होतं कसं की ज्याच्या मागे तो पळतोय ती गोष्ट जर समजा त्याला आनंद देणारी असेल, ज्याच्या मागे तो पळतोय ती गोष्ट जर त्याला आनंद देणारी असेल तर त्यातनं आनंद निर्माण होतो. आणि ती गोष्ट जर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असेल तर त्यातनं प्रश्नचिन्ह निर्माण होत जातात. माझ्याकडे कधी कधी लोक येतात. एकदा एक बाई माझ्याकडे आल्या आणि त्यांनी सांगितलं की मी खूप जप केला, अगदी काय 2, 5, 10 कोटी जप केला. तिने मला सांगितलं. म्हटलं बरं, मग एवढा जप केला तर आता तुमचं म्हणणं काय? पोरीचं जगणं होत नाही. म्हणाले
पोरीचं लग्न होत नाही. मुलीचं वय किती आता? मुलीचं वय म्हणजे ती मुलगी नाही, ती मुलीचं वय त्या म्हणे आता 25 वर्षाचं आहे. बरं म्हटलं मग आता इथं लग्न करायचं? हो म्हणे लग्न करायचं. म्हटलं अहो म्हणे मी जप केला खूप पण त्याचा काय उपयोग झाला नाही. अच्छा म्हणजे जप सुरू केलं तेव्हा काय करत होता? म्हणे जप केलं. अहो काय म्हणे परिस्थिती इतकी वाईट होती काय विचारतो सोय नाही, खायला अन्न नव्हतं म्हणे. अक्षरशः जे असेल त्यातनं काहीतरी थोडं थोडं स्वयंपाक करायचा, कारण का नवऱ्याला कळू नये घरात काही नाही म्हणून. नवऱ्याला कळू नये घरात काही नाही म्हणून म्हणाले की थोडंसं काहीतरी करायचं आणि त्यांना पहिल्यांदा जेवायला घालायचं, कारण का कामावर जाताना त्यांना टेन्शन नको म्हणून त्यांना पहिल्यांदा जेवायला घालायचं. आणि ते गेल्यानंतर जे उरेल त्याच्यावर अक्षरशः मी, माझी मुलगी आणि माझी मुलं, त्यांची 4 मुलं होती आणि 1 मुलगी आणि मी म्हणे आम्ही जे असेल ते थोडं थोडं खाऊन पाणी पिऊन आम्ही राहायचो. फार हाल काढले म्हणाले, अक्षरशः काही नव्हतं. बरं म्हणतं मग ते म्हणे तेव्हा मी जॉब करायला सुरुवात केली. म्हणतं देवा यांना बाहेर काढ. बरं देवाने बाहेर काढलं. काय झालं? काही नाही म्हणे. मग त्यांचा कारखाना, मग त्यांचे धंदा सुरू झाला, धंदा वाढला, त्यांनी एक कारखाना सुरू केला. मग कारखाना सुरू केल्यानंतर मग एकाचा दुसरा कारखाना झाला, मुलं मोठी झाली, मुलं चांगली शिकली. त्यांनी मग एक कारखाना एक मुलगा बघायला लागला, मग दुसरा कारखाना मुलं असायला दुसरा मुलगा दुसरा कारखाना काढला. आता 5 कारखाने आहेत म्हणाले. आता 5 कारखाने आहेत, प्रत्येकाचे बंगले आहेत. आमचा आहेत म्हणाले, मुलांचे बंगले आहेत, गाड्या आहेत, सगळं आहे. म्हणतं मग आता नाही पण मुलीचं लग्न होत नाही. म्हणतं बरोबर आहे. जेव्हा जप केला तेव्हा मुलीचं लग्न मागितलं होतं का? नव्हतं मागितलं. मागितलं असं होतं की भरपूर पैसे मिळू देत, भरपूर गाड्या घोडे येऊ देत, बंगले येऊ देत. मागितलं ते दिलं देवानी. आता मुलीचं लग्न आहे, त्याने निळा जप करायचा, पुन्हा जपायला सुरुवात करायची. कारण आपण काय करतो, आपण काय मिळवायचं आहे? काय होतं, माणूस पहिल्यांदा देवासमोर गेला की म्हणतो की माझा उद्योगपती कर. आता देवाने केलं उद्योगपती, की उद्योगपती केल्यानंतर मग कामगार आले, मग कामगार युनियन करतात. युनियन केलं की म्हणते स्ट्राईक, आता तर स्ट्राईक संपू दे. आता स्ट्राईक संपला तर कामगारांच्या मागण्या येतात, त्या मागण्या पूर्ण होऊ देत, मग मागण्या पूर्ण करा. धंदा वाढू दे, धंदा वाढला की पुन्हा यांच्या मागण्या, पुन्हा यांचा स्ट्राईक. हा बसला त्या चक्रात फिरत. माणूस जे काही मागतो ना ते असं मागतो की ज्याच्यामध्ये कायम प्रश्नचिन्ह आहे. हे प्रश्नोपनिषदच आहे. आपलं आयुष्य आहे ना हे एक मोठं प्रश्नोपनिषदच आहे. एका प्रश्नात दुसरा प्रश्न, दुसऱ्या प्रश्नात तिसरा प्रश्न, तिसऱ्या प्रश्नात चौथा प्रश्न. आपण प्रश्न निर्माण करतो, सोडवतो, निर्माण करतो, सोडवतो, निर्माण करतो, सोडवतो आणि सरतेवढी प्रश्नचिन्ह ठेवून जातो. याच्या पलीकडे आपण काही करू शकत नाही. तर आपण जे मागतोय ते जे मागतोय ते असं आहे का की ज्यातनं प्रश्न निर्माण होणार नाहीत? प्रश्न निर्माण न होणार की एकच गोष्ट आणि ती म्हणजे परमेश्वर. त्याच्या पलीकडे दुसरा प्रश्न निर्माण होणारी कुठची गोष्ट नाही. आपण जे जे काही करतो, आपले सांसारिक असोत, व्यावहारिक असोत किंवा आणखीन कसलेही सामाजिक असोत, जे जे काही आपण व्याप करतो ते व्याप करत असताना त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण आनंद, पूर्ण समाधान कधीच मिळत नाही, कधीच मिळत नाही. ते एकदा मागे मी एक गोष्ट सांगितली असेल तुम्हाला की अमेरिकेमध्ये एका डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये एक जोडपं गेलं. तो जो त्या जोडप्यामध्ये जी स्त्री होती, बाई होत्या त्या, तर त्या प्रोफेसर आणि ते जे गृहस्थ होते ते सायकॉलॉजीचे प्रोफेसर. त्या दोघी म्हणजे उत्कृष्ट बुद्धिमान माणसं. आणि ते गेले तिथं कशा करतात, त्यांच्या लहान मुलांकरता काहीतरी खेळणं घ्यावं म्हणून गेले. आता आपल्याकडे कसं, आपल्याकडे खेळण्याचं एक छोटंसं काहीतरी असतं दुकान, त्याच्यामध्ये चॉईसही फारसा नसतो. पण अमेरिकेमध्ये सुपर मार्केट्स असतात. खेळणी म्हणजे खेळण्याची 5-5, 10-10 दुकानं, निरनिळ्या प्रकारची दुकानं. बरं, कपडे म्हणजे कपड्याची 10-12 दुकानं, त्या निरनिळ्या प्रकारचे कपडे, असं असतं. तर ते खेळण्याच्या सुपर मार्केटमध्ये गेले आणि गेल्यानंतर त्यांनी सांगितलं नवीन काहीतरी द्या. हा म्हणाला एक नवीन आलाय म्हणाला. काय नवीन आलाय? त्यांनी एक चित्र काढून दिलं, एक बॉक्स काढून दिला. त्या बॉक्समध्ये चित्राचे तुकडे होते. एक चित्र होतं मोठं, अगदी मोठं, म्हणजे अगदी 5x5, 25 फुटाचं, 5x5 एवढं मोठं चित्र होतं. आणि त्या चित्राचे केलेले भरपूर तुकडे होते. ते तुकडे जोडायचे आणि जोडून ते चित्र पुरं करायचं. चित्राचे पिसे असतात ते जोडून चित्र पुरं करायचं. तर ते म्हणजे हे आहे नवीन आलं. तर त्यांना असं वाटतं, हे दोघे प्रोफेसरच विद्वान, त्यांना असं वाटतं की आपण पुरं करून बघावं चित्र. म्हणून त्यांचं चित्र तिथं त्या दुकानाचं, दुकान मोठं होतं, त्यामुळे बघा तुम्ही. त्यांनी पुरं करायला सुरुवात केली. संपत आलं शेवटी की मग असं वाटत नाही हा इकडचा पीस तिकडे ऍडजस्ट होता, तो तिकडे लावला पाहिजे. म्हणजे इकडचा काढून तिकडे लावायचा
मग तिकडचं आणखीन कुठेतरी ऍडजस्ट व्हायचं. ते संपेच ना हो गणित. तास, दीड तास, 2 तास झाले ते दोघेही विद्वान ते सोडवायचा प्रयत्न करतात, सुटेच ना. सरतेवढी त्यांना असं वाटतं की आपल्याला जमत नाही, या दुकानदाराला तरी जमत असेल तर त्याचा विचार चित्र पुरं कसं करायचं. तर ते दुकानदाराकडे गेले आणि दुकानदाराला म्हणाले की चित्र पुरं कसं करायचं. तो हसला आणि तो म्हणे चित्र पुरवण्यासाठी नाहीच आहे. तो म्हणे चित्र पुरवण्यासाठी नाहीच आहे, हे चित्र पुरवण्यामध्ये संपलं ना म्हणाला. संपलं. हे चित्र कशा करताय की हे मुलांना दिलं की ते सोडवत बसतात आणि तुम्हाला तुमचं काम करायला वेळ मिळतो. ते चित्र पुरं करत बसतात आणि ते चित्र पुरं करत बसले की तुम्हाला तुमचे उद्योग करायला वेळ मिळतो, कारण ते तुम्हाला सारखे त्रास देणार. मग आता त्यांना कशात तरी अडकवलं पाहिजे ना, म्हणून हे चित्र आहे. हे पूर्ण होणार नाही, हे पूर्ण झालं की संपलं म्हणाले. तर तसं काय आहे, आपण जे काही चित्र करायला जातो की नाही ते चित्र असंच आहे की ते पूर्ण होतच नाही. ते आपण जेवढं पूर्ण करण्याच्या प्रयत्नात लागतो त्यात काहीतरी एक उणीव राहते आणि जी उणीव राहते ते भरून काढायला गेलो की ती दुसरी उणीव निर्माण होते, दुसरी उणीव निर्माण होते. हा निसर्ग आहे आणि हा निसर्ग असाच चालायचा. पण त्याच्यामुळे होतं कसं की आपण त्याच्यामध्ये अडकून राहतो, आपण त्याला अडकून राहतो. ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही, ज्याच्यामध्ये प्रश्न नाही, अशी एकच गोष्ट आहे ती म्हणजे परमेश्वर. आणि म्हणून आपण म्हणतो की कबीर म्हणाला, काय म्हणाला की राम करे काम और हम बैठे आराम. कबीरानं सांगितलं का, राम करे काम और हम बैठे आराम. राम काम करतोय पण राम करे काम हम बैठे आराम म्हणजे काय, तो काम करतोच आहे पण नामस्मरण करत करत करतोय. त्याचं चित्त, त्याचं मन सगळं नामस्मरणाकडे. आणि त्यामुळे नामस्मरण करता करता काम किती करतो कळतच नाही. मी काम करतोय ह्या भावनेने काम करणं आणि राम काम करतोय या भावनेने काम करण्यात हा फरक आहे. जेव्हा राम काम करतो असं आपण म्हणतो तेव्हा आपण थकत नाही, आणि जेव्हा आपण काम करतो तेव्हा आपण नक्की थकतो. आणि म्हणून परिस्थिती तो म्हणतो की राम करे काम हम बैठे आराम. कबीराचं म्हणे ते शेरे विणायला सुरुवात केली की त्याच्यावरती राम 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 यायचं. लोक म्हणायचे बघा बघा कबीराची किती भक्ती आहे, त्या शेजावरती त्या वस्त्रावरती रामनाम येतं. पण लोक हे समजूनच घेत नाहीत की त्याने मुळामध्ये ते धागे जे ऍडजस्ट केले आहेत ना ते असेच केले की त्यातनं राम 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 येणार. त्याने मुळामध्ये धागे जे ऍडजस्ट केलेले आहेत ना, ते धागेचे धोटे जे ऍडजस्ट केले आहेत ना ते असे केलेले आहेत की मुळात त्याच्यावरती रामरामच शब्द येणार. आम्ही मुळात आमचे धागे तसे ऍडजस्ट केले हराम हराम हरामच येतं. आम्ही जर ऍडजस्टमेंट रामरामाची केली तर रामरामच असतं शेवटी. आणि ह्या गोष्टी आम्हीच करतो असं नाही, आम्हीच करतो असं नाही, प्रत्येक व्यक्तीच करते असं काही नाही. हे राम आणि हरा कित्येक वेळा ना आपण आपल्या भोवतीची माणसं, आपलं सराउंडिंग ह्या अनेक गोष्टीला कारणीभूत असतं. आपल्या भोवती घडणाऱ्या सगळ्याच गोष्टी काय आपण घडवत नाही, आपल्या भोवती घडणाऱ्या सगळ्याच गोष्टी आपण घडवत नाही, आपण त्याला जबाबदार पण नसतो.